तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत की बाजार समितीमध्ये हळदीला काय भाव मिळतो याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे. आणि अशा 6 ते 7 बाजार समितीच्या बाजारभाव सांगणार आहे आणि ते 6 ते 7 बाजार समित्या मी तुमच्यापर्यंत सादर करणार आहे. तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमची हळद विक्री असेल तर तुमच्या हळदीला योग्य तो भाव मिळेल. कारण की बाजार समितीमध्ये आज भाव काय चाललेत आणि कोणत्या बाजार समितीमध्ये हळदीला जास्त भाव मिळतो याबद्दल सर्व माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत काही सेनगाव, जिंतूर, बसमत, सांगली, नांदेड, लोहा आणि वाई अशा काही 7 बाजार समितीचे बाजारभाव सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण सेनगाव बाजार समितीमध्ये हळदीला काय भाव मिळतो याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. तर सेनगाव बाजार समितीमध्ये 11,500 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये हळदीला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 20,000 रुपये प्रति क्विंटल इतका सेनगाव बाजार समितीमध्ये हळदीला दर मिळतो आहे. तर सेनगाव बाजार समितीमध्ये हळदीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर 17,500 रुपये प्रति क्विंटल इतका सेनगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण जिंतूर बाजार समितीचे पाहणार आहोत. जिंतूर बाजार समितीमध्ये 14,600 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये हळदीला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 15,400 रुपये प्रति क्विंटल इतका जिंतूर बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर जिंतूर बाजार समितीमध्ये हळदीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 14,600 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण बसमत बाजार समितीचे पाहणार आहोत. बसमत बाजार समितीमध्ये 13,000 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 19,900 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर बसमत बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 15,600 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर जसं की मी सेनगाव, जिंतूर, बसमत अशा 3 बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत. नक्कीच तुमच्या जवळपास बाजार समितीचे जर बाजारभाव मी सांगित असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर जिंतूर किंवा बसमत किंवा सेनगाव अशा ठिकाणी जर हळद विक्रीसाठी आणत असाल तर तुमच्यासाठी खूप खास व्हिडिओ होणार आहे. कारण की हे यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला हे अपडेट्स समजतील आणि भाव जर वाढलाच किंवा कमी झालाच तर या संदर्भात मी व्हिडिओ घेऊन येईल. आणि विक्रीच्या टायमाला तुम्हाला जर हळद विक्री असेल तर तुम्ही नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहावा. तर समोर आपण सांगली बाजार समितीचे पाहणार आहोत. सांगली बाजार समितीमध्ये 15,500 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 22,200 रुपये प्रति क्विंटल इतका सांगली बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर सांगली बाजार समितीमध्ये हळदीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 18,800 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण नांदेड बाजार समितीचे पाहणार आहोत. नांदेड बाजार समितीमध्ये 11,000 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 18,000 रुपये प्रति क्विंटल इतका नांदेड बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर नांदेड बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 16,300 रुपये प्रति क्विंटल इतका हळदीला दर मिळतो आहे. तर समोर आपण लोहा बाजार मध्ये पाहणार आहोत. लोहा बाजार समितीमध्ये 12,500 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 12,800 रुपये प्रति क्विंटल इतका लोहा बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर लोहा बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 12,800 रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळतो आहे. तर समोर आपण वाई बाजार समितीमध्ये पाहणार आहोत. वाई बाजार समितीमध्ये 16,000 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 20,500 रुपये प्रति क्विंटल इतका वाई बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर वाई बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 18,000 प्रति क्विंटल इतका दर आहे. तर जसं की मी जिंतूर, सेनगाव, जिंतूर, बसमत, सांगली, नांदेड, लोहा आणि वाई अशा काही महत्त्वपूर्ण अशा बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला सांगितलेले आहेत. नक्कीच अशा ठिकाणी जर तुम्ही हळद विक्रीसाठी आणत असाल तर तुमच्या हळदीला योग्य तो भाव मिळेल. जसं की मी सांगू इच्छितो की जिंतूर बाजार समितीमध्ये योग्य पद्धतीने भाव आहे. 14,600 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे. तर जसं की बसमत बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर जास्तीत जास्त 19,900 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 15,600 रुपये प्रति क्विंटल. जर अशा ठिकाणी तुम्ही जर हळद विक्री आणली तर खरं तुमच्या हळदीला योग्य तो दर मिळेल आणि तुम्हाला चांगला फायदा होईल. तर समोर आपण पाहायला गेलं तर वाई बाजार समितीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 20,500 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे
आणि जास्तीत जास्त म्हणजे सर्वसाधारण जर पाहायला गेलं तर 18,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर तुम्ही अशा ठिकाणी जर आणलीच हळद तर नक्कीच तुमच्या हळदीला योग्य तो भाव मिळेल आणि तुमची हळद विक्री असेल तर इतर कोणत्याही बाजार समितीमध्ये तुम्ही विकू शकता. तर जसं की मी तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत. नक्कीच तुमच्या मालाला योग्य तो दर मिळेल. तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.